नमस्कार मित्रांनो, मी अमोल लोखंडे मराठी अड्डा या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरबसल्या आपल्या मोबाईलवरून ऑनलाईन मतदान कार्ड कसं काढावं हे पाहणार आहोत. मित्रांनो, इलेक्शन नुकतंच जवळ आलं आहे, तर सर्वांनी आपलं मतदान कार्ड बनवून घ्या आपल्या मोबाईलद्वारे घरबसल्या. त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण येणारी सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात लवकर पोहोचेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कुठलाही वेळ न घेता. सर्वात प्रथम आपण प्ले स्टोअर ओपन करा. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर वोटर हेल्पलाईन हे ॲप इन्स्टॉल करून घ्या आणि तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करा. ओपन केल्यानंतर असं दिसेल आणि तुम्ही जर अगोदरच लॉग इन असाल तर मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. नसाल तर न्यू युजरवर क्लिक करा. न्यू युजरवर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर टाका. सेंड OTPवर क्लिक करा. OTPवर क्लिक केल्यानंतर सर्वात खाली OTP फिल करा. फर्स्ट नेम, लास्ट नेम, पासवर्ड टाकून सबमिट करा. सबमिट केल्यानंतर युजर क्रिएट सक्सेसफुल असा तुम्हाला पॉपअप नजर येईल. त्याच्यावर क्लिक करून आता तुम्ही जो नंबर टाकलेला आहे आणि जो पासवर्ड टाकलेला आहे, मोबाईल नंबर टाकून आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे विंडो दिसेल. तर वोटर रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. तुम्हाला असं फॉर्म नंबर 6 दिसेल, न्यू वोटर रजिस्ट्रेशन. त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल आणि त्याला थोडं स्क्रॉल करा. स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला खाली लेट्स स्टार्ट दिसेल, त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर असं दिसेल, आर यू अप्लाइंग फॉर द वोटर ID फर्स्ट टाईम. तर यस, आय एम अप्लाइंग फॉर द फर्स्ट टाईम याच्यावर क्लिक करून नेक्स्ट बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. याच्यामध्ये तुम्ही माहिती व्यवस्थित भरा. आता आपण एक एक करून संपूर्ण माहिती भरू. इथं पहिले सर्वात प्रथम स्टेट आपला सिलेक्ट करा. स्टेट महाराष्ट्र. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुमचा तालुका येईल. तालुका सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ आहे, इथं डेट ऑफ बर्थ टाकून घ्या. ते टाकल्यानंतर इथं सिलेक्ट डॉक्युमेंटमध्ये तुम्ही बर्थ सर्टिफिकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स या सर्टिफिकेट 10वी या 12वीचं, इंडियन पासपोर्ट किंवा अदर याच्यातून कोणतंही तुम्ही एक घेऊ शकता. तर मी आधार कार्ड घेतो. आधार कार्डावर क्लिक केल्यानंतर आधार कार्डची इथं PNG साईज तुम्हाला अपलोड करायची आहे 2 MBची. ती अपलोड केल्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे विंडो दिसेल. याच्यानंतर तुम्ही ही माहिती व्यवस्थित काळजीपूर्वक भरा. इथं तुमचं फर्स्ट नेम टाका. फर्स्ट नेम टाकल्यानंतर ते ऑटोमॅटिक मराठीमध्ये येऊन जाईल. सरनेम टाका. सरनेम टाकल्यानंतर ते पण सुद्धा मराठीत ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्याच्यानंतर तुमचे आधार डिटेल्स म्हणजे आधार नंबर टाका. आधार नंबर टाकल्यानंतर आय एम नॉट एबल याच्यावर चेकबॉक्सवर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक करून खाली मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकून तुमचा अल्टरनेटिव्ह असेल तर टाका, ईमेल ID असेल तर टाका, नाहीतर नका टाकू. इथं डिसेबिलिटी म्हणजे काही अपंगत्व आहे का असाल तर क्लिक करा, नसाल तर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. इथं तुमची फोटो अपलोड करा. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला असं रिलेटिव्ह येईल. रिलेटिव्हमध्ये फादर सिलेक्ट करा. फादर सिलेक्ट केल्यानंतर इथं तुमचं फादरचं फर्स्ट नेम आणि मिडल नेम हे टाका इथं. त्याच्यानंतर खाली नेम ऑफ रिलेटिव्ह त्याच्यामध्ये फादर टाका आणि लास्ट नेममध्ये लास्ट नेम म्हणजे तुमचा सरनेम टाका. अशा प्रकारे माहिती भरा मित्रांनो. हे टाकल्यानंतर खाली
नेक्स्टवर क्लिक करा. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी तुमची ॲड्रेसची विंडो दिसेल. तुमचा ॲड्रेस हा पूर्णपणे व्यवस्थित फिल करा. तुमचं विलेज, पिन नंबर, पोस्ट ऑफिस हे व्यवस्थित सिलेक्ट करा व्यवस्थित. आणि इथे सुद्धा आधारची एक कॉपी अपलोड करा आणि डन या ऑप्शनवर क्लिक करा. डन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढची विंडो अशी दिसेल. तिथं आपल्याला महाराष्ट्र एक नंबर सिलेक्ट करा. महाराष्ट्रानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केला. डिस्ट्रिक्टनंतर आपलं विलेजचं नाव टाका. विलेजनंतर बाकी याच्यामध्ये काही चेंजेस करू नका. आणि जिथं आपण आधीपासून राहत आहोत तिथं आपली जन्मतारीख टाका. म्हणजे जन्मापासून राहत आहे तर आपली जन्मतारीख टाका. जन्मतारीख टाकल्यानंतर खाली आपलं नाव आणि आपल्या गावाचं नाव टाकून डन ऑप्शनवर क्लिक करा. आपला फॉर्म आता हा पूर्णपणे भरला गेलेला आहे. जर तुम्हाला माहिती एडिट जर करायची असली तर या गुणिलेच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म हा एडिट करू शकतात. अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव, आडनाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर हे सर्व चेक करू शकतात. आणि स्क्रोल केल्यानंतर खाली संपूर्ण माहिती येऊन जाते. हे काळजीपूर्वक चेक करा आणि कन्फर्म या बटनावर क्लिक करा. कन्फर्म या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची ID दिसेल. ही ID तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. याच्यानंतर तुम्हाला असं दिसेल. जर तुम्हाला तुमची ID ट्रॅक करायची आहे म्हणजे आपलं वोटर ID कार्ड जनरेट झालं का नाही त्याच्यावर वोटर रजिस्ट्रेशनवर क्लिक करून तर ट्रॅक स्टेटसवर क्लिक करा. महाराष्ट्र सिलेक्ट करून ट्रॅक याच्यावर क्लिक करून तुम्ही तुमचं ट्रॅक करू शकता म्हणजे वोटर कार्ड हे जनरेट झालं का नाही. व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.